नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय खरं तर घेण्यात आलाय। अवघ्या 2 दिवसांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला। सर्वच उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केलेली असताना हा निर्णय घेण्यात आला। या 22 नगर परिषदांमध्ये बारामती, अंबरनाथ, अनगर सारख्या लक्षवेधी नगर परिषदांचा समावेश असल्याने नेते हवालदिल झाले। दरम्यान सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्याचं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले। कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्याचं आयोगाने म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलंय। आज सर्वच नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडत नाहीये। काही ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। पाहुयात कुठे कुठे आज मतदान पार पडत नाहीये। पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीची खरं तर आज मतदान होणार नाहीये। ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि महाबळेश्वर, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस, पांढरकवडा आणि वणी ही निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, देवळाली, पाथर्डी आणि नेवासा या नगर परिषदांची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक आज होणार नाहीये। अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव, सुर्जी या नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड आणि धर्माबाद, अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर या नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यात रेणापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनगर नगर परिषद ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ती देखील आता पुढे ढकलण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री ची देखील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम नगर परिषदेची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यासाठी आज मतदान होणार नाहीये। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत